काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आपल्याबरोबर आहेत। धंगेकरजी, पुण्यामधली हिट अँड रन केस प्रकरणामध्ये आपण सातत्याने पाठपुरावा करत होता, परंतु परवाच्या दिवशी एक घटना घडली वरळी मुंबईमध्ये। ती सुद्धा हिट अँड रनचं प्रकरण आहे। त्याच्यामध्ये राजेश शहा म्हणून शिवसेनेचे पालघरचे उपनेते, त्यांचा मुलगा या सगळ्या प्रकरणामध्ये गुंतलेला आहे। अद्याप देखील जो आरोपी आहे मिहिर शहा, तो अद्याप देखील फरार आहे। मात्र वडील जे आहेत ते पोलिसांच्या अटकेत आहेत। ह्याच्यामध्ये मत्स्य असलेले, माजुरी असलेले मजूर लोक अशा पद्धतीने भरधाव गाड्या मुलांजवळ देतात आणि ते मुलं त्याचा गैरप्रकार करतात। त्याच्यामध्ये वडिलांना अटक झाल्याबरोबर मुलाला बी अटक होणं गरजेचं होतं। मग तो मुलगा दारू पिलेला होता का, काय त्याच्यामध्ये काय दोष होता का, हे सगळं लपवण्यासाठी त्याला पोलिसांनी बाजूला ठेवलं असेल आणि वडिलांना अटक केली असेल। त्याच्यामध्ये काहीतरी गोड वांगाल आहे आणि ह्याच्याकडे पोलिसांनी व्यवस्थित तपास केला पाहिजे, नाही तर आम्हाला तिथून रस्त्यावर उतरावं लागेल। शेवटी जनतेचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा प्रश्न आहे। ज्या घरातलं माणूस मरतो त्या घराची काय परिस्थिती आम्ही जवळनं बघितली, भरपाई देऊन किंवा काय गोष्टी होऊन ह्या गोष्टी त्यांना सगळंच मिळतं असं नाही आहे। ह्याच्यामध्ये ते कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि ह्याच्यामध्ये ज्या मुलांनी जर चूक केली असेल तर त्या मुलाला लपवण्याचं काम जर त्याचे आई वडील करत असतील तर तो मुलगा का सापडत नाही, आणि जर बाप सापडतो तो मुलगा सापडत का नाही, ते पोलिसांची चूक आहे। ह्याच्यामध्ये जर तो मुलगा दारू पिलेला असेल, काहीतरी नशा केलेला असेल, हे लपवण्याचं काम ह्याच्यामध्ये दिसतंय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। परंतु ह्या सगळ्या संदर्भात सरकारी यंत्रणाचा हस्तक्षेप तुम्हाला वाटतो का? ज्या पद्धतीने हे प्रकरण जे आहे ते सत्ताधारी पक्षातल्या एका नेत्याचं आहे, राजेश शहा असं त्यांचं नाव आहे। त्यांचा मुलगा रात्रभर पार्टी करतो जुहूमधल्या एका पबमध्ये। त्या पबचं हॉटेल बिल पण तब्बल 18,000 रुपयांचं बाहेर निघतं आणि त्यानंतर तिथे पोलीस रेडसुद्धा टाकते। तो त्या सगळ्या घटनेनंतर, ह्या ॲक्सिडेंटच्या घटनेनंतर एका मित्राला भेटतो आणि त्यानंतर गायब होतो। याच्यामध्ये कुठेतरी आरोपीला वाचवण्याचं काम घरचे करतात आहेत का? ह्याच्यामध्ये पोलीस खात्याचे जे प्रमुख ते आहेत त्यांची चूक आहे। बाप सापडतो मुलगा का सापडत नाही, म्हणजे याचा अर्थ की मुलाला व्यसनी मुलाला त्याचं ते सगळं नशा कमी झाल्यानंतर हजर करायचं आणि त्याला सोडून घ्यायचं आहे। त्याच्या मागचा गोड वांगाल आहे। ह्याच्यामध्ये पोलीस खात्याने लक्ष घातलं पाहिजे। त्या भागाचे कोण कमिशनर असतील त्यांनी लक्ष घातलं पाहिजे, नाही तर आम्हाला तिथे जाऊन रस्त्यावर उतरावं लागेल। पुण्यासारखीच आता मुंबईमध्ये परिस्थिती उद्भवते। पुण्यात देखील थोडा पाऊस झाला तर पुणे संपूर्ण भरलेलं पाहायला मिळतं। आज मुंबईमध्ये रात्रभर पाऊस पडला, मुंबई देखील तुंबई झालेली आहे। अनेक ट्रेन्स जे आहेत ते थांबलेले आहेत, लाईफलाईन रखडलेली आहेत। अनेक आमदार विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी येऊ शकले नाहीत। रेल्वे ट्रॅकवरतून मदत पुनर्वसन मंत्री चालतात। ज्या वेळेला मुंबईच्या बाबतीत बोलणारे सत्तेत बसलेले आहेत आणि मग ह्यांनाच नेऊन त्या पाण्यात नेऊन उभं केलं पाहिजे। ज्या त्यांनी गेली 7-8 वर्ष जे मुंबईच्या नावाने वरडत होते ते आता गेलेत कुठं, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि जे सत्तेत बसलेत त्यांना नेऊन तिथं बसवलं पाहिजे लोकांनी। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। या वरळीच्या हिट अँड रन केस प्रकरणामध्ये कुठेतरी पोलीस जे आहेत ते आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करतात आहेत। जर वडील भेटत असतील तर जो आरोपी असलेला मुलगा हा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये का पोलिसांना सापडत नाही, असा प्रश्नचिन्ह जो आहे तो काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केलेला आहे। जर न्याय मिळाला नाही तर मला स्वतः तिथे जाऊन उतरून वरळीमध्ये आंदोलन करावं लागेल, असं आव्हान देखील रवींद्र धंगेकर यांनी आपल्याशी बोलताना केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।